26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आला। दरम्यान मुंबई हल्ल्यातील आतंकवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे मुंबईमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर ते तिथल्या मच्छीमारांसोबत बोललेही होते। कसाब मुंबईत नेमका कसा आला, त्याच्याकडे कोणती शस्त्र होती, या संदर्भात मच्छीमारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। बघूयात। अकराच्या दिवशी कसाब आणि त्याचे साथीदार हे समुद्रमार्गे भारतात आलेले होते। आपण त्याच समुद्रावरती आहोत, त्या जेटीवरती आहोत, जी म्हणजे बधवार पार्क जेटी। आपण ही समोर जेटी पाहतोय, याच जेटीच्या सहाय्याने एक लहानशी बोट घेऊन या ठिकाणी त्यांचे 10 साथीदार आहेत ते टोटल या ठिकाणी आलेले होते आणि हीच वाट पकडत ते या ठिकाणाहून फक्त 10 पावलं चालत रस्त्यावरती आले आणि याच्या नंतरच ते लागोपाठ लिओपोर्ड कॅफे, त्यानंतरच सीएसटी स्टेशन, कामा रुग्णालय आणि अन्य ठिकाणी आहे ते पूर्णपणे आतंक हा माजवलेला होता। त्यामध्ये हा संपूर्णपणे आतंक माजवल्याच्या नंतर 9 जे दहशतवादी होते त्यांना मात्र कंठस्थान घालण्यामध्ये पोलिसांना यश आलं। त्यातील एक म्हणजे या ठिकाणी कसाब याला पकडण्यात आलं। हा संपूर्णपणे थरार पाहिलेला आणि अनुभवलेले अनेक लोक आहेत, परंतु या ठिकाणी ज्यावेळी कसाब हा या ठिकाणी आला असे देखील काही व्यक्ती आहेत, परंतु त्यांना हे लोक नेव्हीचे असल्यासारखं वाटलं आणि त्या लोकांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आपल्यासोबत या ठिकाणी धोंडूदादा आहेत, त्यांनी ही संपूर्णपणे जे आहेत ते डोळ्यांनी पाहिलेलं होतं। धोंडूदादा, काय पाहिलेलं त्या दिवशी आणि काय नक्की झालेलं होतं, तुमचा काय गैरसमज झालेला? काय होतं त्या दिवशी आहे ना, ते आले आमच्या समोर, इकडनं उतरले आणि ते वर चढले। तर आम्ही त्यांना विचारला तुम्ही कुठून आले, ते बोले आम्ही हे आहेत आपले शाळेत म्हणजे शिकणारे नेव्हीचे स्टुडंट आहेत, तर आम्ही इकडे आता जाणार आहेत। तर आम्ही फारसं लक्ष नाही दिला, त्या दिवशी मॅचेस पण होते म्हणून आम्ही निघून गेले आणि नंतर माहीत पडलं आम्हाला का बाबा असं असं झालं, इकडे तिकडे फायरिंग चालू झाली। तेव्हा आम्ही बघितली की स्पीड बोट त्यांची होती, ते उबेरेच्या किनाऱ्याकडे लागलेली रबरी बोट। मग ते आमच्याकडे इकडचे स्थानिक पोलीसवाले होते, त्यांनी तिला ताबडतोब पकडली, इकडनं वर नेली, चौकीमध्ये ठेवली आणि पोलिसांनी पण भरपूर सहकार्य केलं। पोलीस आणि त्या संपूर्णपणे यंत्रणा आहेत ते भारताचं संरक्षण आहे ते चहूबाजूनी करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु जो म्होरक्या आहे, जो या ठिकाणी त्या संपूर्णपणे कटाचा साजिश करणारा जो व्यक्ती आहे, त्याला मात्र या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षा द्यावी, फाशी द्यावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।